नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडर सागरच्या या आफ्टरनून लाईव्ह सेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आपला आफ्टरनूनचा ट्रेड इथे पंच केलेला आहे. मार्केट कंटिन्युअसली फॉल होत आहे. इफ यू सी फ्रॉम टॉप, मी 5 मिनिटाच्या कॅन्डलवर जातो. सी इथे कंटिन्युअस फॉल आलेला, एक थोडं रिट्रेसमेंट आलेलं होतं. रिट्रेसमेंट नंतर पुन्हा एक फॉल आलेला आहे आणि ते जो प्रिव्हियस लो होता त्याच्या खालीच आता सध्या ट्रेड करत आहे. इथे आता आपण शॉर्ट साईडलाच एंट्री घेतलेली आहे. एकदा मी रिफ्रेश करतो. स्टॉप लॉस देखील आपण आपला ऑर्डर लावलेला आहे. कॅन्डल आपली कुठे क्लोज झालेली परफेक्ट आहे की नाही त्यासाठी एकदा रिफ्रेश करतो. झालेलं आहे. कॅन्डल क्लोज झालेली होती ही 174.4 ला आणि आपली 173.95. सो ऑलमोस्ट फक्त 0.4-0.5 डिफरन्स होता. सो दॅट्स ओके. इथून रिव्हर्स झालं तर आपला स्टॉप लॉस हिट होईल, विच वी आर रेडी टू एक्सेप्ट. मी इथे क्विकली माझे मार्किंग्स देखील करतो. 173.9 आपला कन्सिडर करतो इकडे मी. आणि देन आपला स्टॉप लॉस असा असेल 183.9. आणि ते फर्स्ट आपला टार्गेट, अल्टिमेट टार्गेट असेल 133.9. ओके. इथे आता इंटरिम टार्गेट आपला प्लेस करतो 20 पॉईंट्सचा. सो दॅट टार्गेट विल बी 153.9. राईट. स्टॉप लॉस ते खूपच छोटा, 10 पॉईंट कसं झाला. 183 नाही, 193. ओके. स्टॉप लॉस टार्गेट, इंटरिम टार्गेट आपण आपल्या ऑप्शन चार्ट मध्ये सेट केलेला आहे. आता प्रीमियम चार्ट मध्ये, आपल्या स्पॉट चार्ट मध्ये देखील बघूया. ह्या लेवलला एंट्री होती 40 पॉइंट्स अबोव, साधारण तेच होत आहे ते. अँड बॉटम साईडला 40 पॉइंट्स. सो इथे साधारण एक्सपेक्टेड आहे की इथे 24,300-330 पर्यंत मार्केट खाली यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ऍटलीस्ट आपला फर्स्ट टार्गेट मिळेल आणि आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस आपला कॉस्ट आणून ठेवू. मार्केट जरी मित्रांनो इफ यू सी 290 पॉईंट डाऊन आहे, निफ्टी बँक निफ्टी 744 पॉईंट डाऊन आहे, तरी देखील आपण शॉर्ट साईडचा ट्रेड घेतलेला आहे, कारण की आपण ट्रेंड फॉलो करत आहोत. इथून जर का रिव्हर्सलचा साइन आपल्याला काही दिसलं असतं तर आपण लॉंग साईडचा देखील ट्रेड घेतला असता, परंतु इथे कंटिन्युअसली ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्येच आहे आणि त्याच्यामुळेच आपण विथ द ट्रेंड ट्रेड घेतलेला आहे. कुठेही आपण ऑपोज करण्याचा ट्राय नाही करत आहोत मार्केटला. मार्केट इव्हन 290 पॉईंट डाऊन असलं तरी देखील आपण त्याला म्हणतो की भाई अजून थोडं 40, अजून थोडं 50 पॉईंट डाऊन हो, जेणेकरून आपल्याला आपले टार्गेट मिळू शकतील. राईट. सो सिस्टम प्रमाणे आपण एंट्री केलेली आहे, सिस्टम प्रमाणे आपण आपल्या सगळ्या गोष्टी सेट केलेल्या आहेत. इथे मागच्या वेळी जी चुकी झालेली होती 75 आणि 75 ती देखील आपण प्रॉपर बघितलेली आहे. मार्केट फॉल होत आहे. आता प्रिव्हियस लो देखील ब्रेक केलेला आहे. इथे सस्टेन करतो का आणि क्लोज करतो काय महत्वाचं राहील. 40 सेकंड अजूनही बाकी आहेत. ते लो जर का पाहिलं 162, तो ऑलमोस्ट 10 पॉईंट डीके झालेला आहे, डीके पेक्षा डाऊन आलेला आहे. आता इथे फर्स्ट टार्गेट आपला ह्याच कॅन्डलला मिळतोय की आपल्याला थोडीस वाट पाहावी लागेल. इथे देखील 40 पॉईंट्स अजून खाली, म्हणजे 80 पॉईंट्स आपला जो अल्टिमेट टार्गेट आहे त्याला सेट करतो. फॉल येत असताना मित्रांनो खूप क्विकली येऊ शकतो. आपण जर का सुरुवातीची पोझिशन आपली होल्ड केली असती, जी आपण ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम झालेला होता, ती एकदा मी दाखवतो तुम्हाला काय सिच्युएशन असते आता. सो ही ती सिच्युएशन आहे. प्राइस 82 पर्यंत आलेली आहे. सो आपला जर का 170चं जरी पकडलं असतं, 171, तरीही 81 पर्यंत प्राइस आलेली आहे. सो ऑलमोस्ट 90 पॉईंट इथे डाऊन झालेला आहे. आपण फक्त 40 पॉईंट्स घेतलेले आहेत. आपण काही टॉप बॉटम टार्गेट करायचा प्रयत्न नाही केलेला आहे. इन बिटवीनच आपण आपले प्रॉफिट घेतलेले आहेत आणि बाहेर निघालेलो आहोत. मार्केटमध्ये ऍज ऑलवेज आहे की कोणी टॉप बॉटम प्रेडिक्ट करू शकत नाही आणि आपणही तो प्रयत्न नाही करत आहोत.
मार्केट इथे किती खाली गेलं तरी आपल्याला फरक नाही पडत आहे. आपण पुन्हा एकदा डाऊन ट्रेंडच घेतलेला आहे. इथे डाऊन ट्रेंडनुसार ट्रेड घेतलेला आहे. इथे लो 160 पर्यंत आलेला आहे. त्याच मित्रांनो मी अपडेट करतो तुम्हाला. इथे आता आपला फर्स्ट टार्गेट हिट करतोय की इथून रिव्हर्स होऊन आपला स्टॉप लॉस हिट करेल इथे. सो मित्रांनो इथे मार्केट थोडं रिव्हर्स होत आहे. आपल्या स्टॉप लॉस जवळ आलेला आहे. सो नो वरीज, इथे स्टॉप लॉस आला तर आपण स्टॉप लॉस घ्यायचा आहे. काही काळजी करण्याचं कारण नाही. रूल नुसारच आपला टार्गेट येऊ दे, स्टॉप लॉस येऊ दे, काही जे काही आहे आपल्या रूल नुसार करायचंय. एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस, टार्गेट सगळ्या गोष्टी. इथे 183 82 पॉईंट समथिंग चालू आहे. 193 ला आपला स्टॉप लॉस आहे. अजूनही साधारण 10 पॉईंट 12 पॉईंट अवे आहे. थोडस वेट करूया. अजून 2 मिनिटं बाकी कॅन्डल क्लोज व्हायला. रेकॉर्डिंग करतो. इथे आता मित्रांनो इमिडिएटली आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आपण इथे आपली जी हेजिंग पोझिशन होती ती देखील एक्झिट केलेली आहे. सो इथे आपले तुम्ही पोझिशन बघू शकता. ऑर्डर्स 193.61 ला एक्झिक्यूट झालेले आहे आणि ते 35.25. सो ऑल पोझिशन मध्ये आपण गेलो. सो दिस इज इट. 193 वाली. येस. सो इथे आपला लॉस आपण घेतलेला आहे, बुक केलेला आहे. इथे त्याच्या अगेन्स्ट हेजिंगमुळे 235 प्रॉफिट देखील झालेला आहे. सो ओव्हरऑल आपला इथे आता नेट टू नेट एक प्रॉफिट एक लॉस झाल्यानंतर देखील आपण 1000 पॉईंट प्रॉफिटमध्ये आहोत. राईट. सो 2 ट्रेड ऑलरेडी आपले झालेले आहेत. आता आपला एक फायनल आणि क्लोजिंग ट्रेड जो असेल तो आता आपण नंतर घेऊ, जशी आपली सिच्युएशन बनेल मार्केटमध्ये त्यानुसार. परंतु ठीक आहे, काही हरकत नाही. इथे इमिडिएटली रिव्हर्सल आला आणि आपला स्टॉप लॉस हिट केला तर स्टॉप लॉस आणि टार्गेट हे पार्ट आहेत गेमचे. स्टॉप लॉस द्यायला अजिबात घाबरायचं नाही, जसं आता आपण इथे केलेलं आहे. सो मित्रांनो हा व्हिडिओ लवकर क्लोज झालेला आहे कारण की इमिडिएटली आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. सो क्लोजिंग ट्रेड मध्ये बघूया प्रॉफिट होतोय का लॉस होतोय ते. थँक्यू सो मच.